नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, CHOचे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. 4 तारखेपर्यंत अर्ज भरण्याचं प्रोसेस आहे. तर पहा, अभ्यास जर चालू केला असेल तर चांगली गोष्ट आहे. जर चालू केला नसेल तर चालू करून टाका. आपण जे आहे या भरती संदर्भामध्ये एक सिरीज घेऊन आलो आहे, ज्यामध्ये आपण CHOचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते कव्हर करणार आहेत. यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण पाहून घ्या. तो न्यूट्रिशनच्या संदर्भामध्ये आहे. हा जो असणार आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट जे आहे त्या संदर्भात असणार आहे. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट जे आहे, जे की खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हा पोर्शन खूप इम्पॉर्टंट असतो, कारण यामध्ये वेस्ट जे आहे ते सेग्रिगेट केलं जातं. वेस्ट सेग्रिगेट करणं खूप गरजेचं आहे, कारण जे वेस्ट आहे ते हजार्डस असतं, त्यामुळं सेग्रिगेशन होणं गरजेचं आहे. ज्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, गव्हर्नमेंट असतील किंवा NGOज असतील किंवा मग नर्सिंग होम असतील, ज्यामध्ये हा पोर्शन जो आहे खूप केअरफुली फॉलो केला जातो. ज्यामध्ये सबसेंटर जर पाहिलं गेलं, जे की तुम्ही काम करणार आहेत आता, सबसेंटरमध्ये जे आहे कायाकल्प म्हणून एक असेसमेंट असते. कायाकल्प असेसमेंटमध्ये मोस्टली जे आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हॉस्पिटल क्लिनलीनेस, म्हणजे सबसेंटर क्लिनलीनेस अँड टायडीनेस जे आहेत त्यामध्ये हे आढळून येतं. तर ते जे आहे शासनाचा खूप महत्त्वाचा एक तो चालू केलेला आहे असेसमेंट, ज्यामध्ये सबसेंटर लेवलला जे आहे या गोष्टी पाहिल्या जातात. आणि जर तुम्ही हे चांगलं केलं तर यामध्ये तुम्हाला अवॉर्ड पण भेटतं. जर तुम्ही कायाकल्पमध्ये जर निवडून आलात तर त्यामध्ये तुम्हाला अवॉर्ड भेटतं आणि सम अमाऊंट ऑफ मनी ज्यामध्ये तुम्हाला भेटून जाते. ठीक आहे. तर पहा, यामध्ये इम्पॉर्टंट पोर्शन आहे. व्हिडिओ स्किप नका करू. या टॉपिकवर नक्कीच तुम्हाला 1 ना 2 क्वेश्चन जे आहेत तुम्हाला पाहायला भेटतील तुमच्या एक्झाममध्ये. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, यामध्ये पहिला प्रश्न काय विचारला आहे, 4 कलर्स कोड्स फॉर अ बॅग इन बायोमेडिकल वेस्ट आर. कोणते 4 प्रकारचे बॅग आहेत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये, या ठिकाणी असं विचारलेलं आहे. तर सगळ्यांनाच माहीत असलं पाहिजे आणि कॉमन आहे प्रश्न. यामध्ये पहा ऑप्शन डी, ज्यामध्ये येलो, रेड, व्हाईट अँड ब्ल्यू. ठीक आहे, येलो, रेड, व्हाईट अँड ब्ल्यू. तर पहा, या 3मध्ये आणि यामध्ये फरक आहे का पाहून घ्या. तर याचा करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर डी, येलो, रेड, व्हाईट अँड ब्ल्यू. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, यामधला दुसरा प्रश्न काय विचारला, इन BMW ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट शुड बी सेग्रिगेटेड इन. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये माणसाचे जे काही ॲनाटॉमिकल वेस्ट आहे, जे पार्ट वगैरे असतील किंवा स्किन वगैरे असेल, तर ते कोणत्या बॅगमध्ये टाकलं जातं, असा हा प्रश्न विचारलेला आहे. तर खूप साधं सिंपल उत्तर आहे येल्लोमध्ये. पहा, कोणतेही ब्लड असेल, ब्लड प्रोडक्ट असतील किंवा ब्लडचे जे काही स्किन पार्ट्स असतील, जे काय असेल, तर ते पूर्णपणे येल्लो बॅगमध्ये जातं. एवढं एक लक्षात असू द्या. खूप इझी प्रश्न आहे, पण काही जणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी येल्लो पोर्शन. ठीक आहे, येल्लो बॅग. नेक्स्ट तिसरा प्रश्न, वेस्ट जनरेटेड फ्रॉम डिस्पोजेबल आयटम्स. डिस्पोजेबल आयटम्सपासून जे वेस्ट जनरेट झालेलं आहे, सच ॲज अ ट्युबिंग्स, बॉटल्स, IV ट्यूब्स, सेट्स, कॅथेटर्स शुड बी सेग्रेटेड इन. कोणताही जो डिस्पोजेबल वेस्ट आहे, जो डिस्पोजेबल वेस्ट जे असेल, ज्यामध्ये IV सेट असतील, त्यानंतर ट्यूब्स असतील कशा प्रकारचे, कॅथेटर्स असतील किंवा मग RT फिडिंग ट्यूब्स असतील, ह्या सर्व कोणत्या बॅगमध्ये जातात असं विचारलेलं आहे. तर ते असते रेड बॅगमध्ये. लक्षात असू द्या, रेड बॅगमध्ये सर्व ट्यूब्स वगैरे डिस्पोजेबल गोष्टी आपण डिस्कार्ड करतो. खूप महत्त्वाचा प्रश्न. त्यानंतर फोर्थ पोर्शन जे आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहायला, इपिडेमिलॉजिकल ट्रायड कॉन्स्टिट्यूट्स ऑफ. इपिडेमिलॉजिकल ट्रायडमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात. तर खूप इझी आहे. ज्यामध्ये पहा, एजंट, होस्ट अँड एन्व्हायरमेंट असतं. यावर क्वेश्चन 1-2दा पडलेला आहे. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि इझी पण क्वेश्चन आहे. एजंट, होस्ट अँड एन्व्हायरमेंट्स आर द एपिडेमिलॉजिकल ट्रायड्स. ओके. नेक्स्ट 5वा प्रश्न पाहू. डॅश डॅश इज अन एक्झाम्पल फॉर नोझोकोमियल इन्फेक्शन एक्सेप्ट. दिलेला आहे पहा या ठिकाणी. नोझोकोमियल इन्फेक्शन हे सर्व आहे, पण एक्सेप्ट हा जो इन्फेक्शन आहे नोझोकोमियल. आता यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर समजून घेणं म्हणजे काय, नोझोकोमियल इन्फेक्शन काय असतं. तर जे हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन असतं,
त्याला काय म्हटलं जातं, नोझोकोमियल इन्फेक्शन. ठीक आहे, हॉस्पिटलमधून तुम्हाला जर इन्फेक्शन भेटलं असेल तर त्याला नोझोकोमियल इन्फेक्शन म्हटलं जातं. तर पायामध्ये हे बाकीचे जे ऑप्शन आहेत हे हॉस्पिटलमधून तुम्हाला भेटू शकतात. हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळं किंवा मग काही तुम्ही त्या ठिकाणी अशा कॉन्टॅक्टमध्ये आले त्यामुळे तुम्हाला हे होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल युरिन ट्रॅक इन्फेक्शन असेल, हेपॅटायटिस बी असेल, त्यानंतर सी असेल, ह्या सर्व गोष्टी भेटतात. पण इरिटेबल बाउल सिंड्रोम जे आहे, म्हणजे जे बॉयलचे मुवमेंट इरिटेबल झाल्यामुळे तुम्हाला जे टॉयलेटला जास्त वेळ वगैरे जावं लागत असेल वगैरे, ह्या गोष्टी ज्या आहेत हे हॉस्पिटल अक्वर्ड इन्फेक्शनमध्ये येत नाही, म्हणजे नोझोकोमियल इन्फेक्शनमध्ये येत नाही. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. ओके, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. द रेड कलर ऑफ बॅग, रेड कलर bag in which the infectious solid waste are disposed. The color bag in which infectious solid waste are disposed. ठीक आहे, यामध्ये रेडचा ऑप्शन नाही आहे, फक्त द कलर बॅग इन विच इन्फेक्शियस सॉलिड वेस्ट आर डिस्पोज्ड. ठीक आहे, ज्यामध्ये इन्फेक्शियस शब्द यूज केलेला आहे. येल्लोमध्ये आपण ह्युमनचे पार्ट पण वगैरे टाकतो, त्यानंतर इन्फेक्शियस पण पार्ट टाकतो. ठीक आहे, तर त्यासाठी याचा करेक्ट आन्सर असणार आहे डी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ. मेजॉरिटी ऑफ वेस्ट प्रोड्युस्ड इन हेल्थ केअर फॅसिलिटीज, जे हॉस्पिटलमध्ये आहे सर्वात जास्त जे वेस्ट तयार होतं किंवा जनरेट होतं ते कोणत्या याच्यामध्ये तयार होतं, कोणत्या प्रकारचं असतं. तर पहा, यामध्ये शार्प वेस्ट जे आहे ते खूप जास्त काही तयार होत नाही. केमिकल अँड फार्मास्युटिकल पण खूप कमी होतं. रेडिओॲक्टिव्ह, सायटोटॉक्सिक आणि हेवी मेटल्स हे पण खूप कमी होतं. आणि सर्वात जास्त जे होतं नॉन हाजार्डस जे आहे मेजॉरिटी वेस्ट जे आहे हॉस्पिटलमध्ये प्रोड्यूस होत असतं. लक्षात असू द्या, इम्पॉर्टंट आहे, इझी पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट, इन BMW needles and syringes with fixed needles, scalpels should be segregated in. जे काही यामध्ये पहा निडल्स असेल, काही असेल, जे शार्प वस्तू असतात हे कुठं करतो आपण, व्हाईटमध्ये करतो. ठीक आहे, ऑल दीज शार्प इन्स्ट्रुमेंट्स, स्काल्पेल्स, निडल्स वी डिस्कार्ड इन अ व्हाईट बॅग. कीप इन माइंड. ओके, यू विल सी द नेक्स्ट क्वेश्चन. 9th number question. Next is 9th. Infection Control Committee is located in General Hospital at. Infection Control Committee is located in General Hospital at असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पायाचं काय आन्सर असणार आहे, जे तुम्ही यामध्ये लक्ष द्या. काय विचारलेलं आहे, इन्फेक्शन कंट्रोल कमिटी इज लोकेटेड ॲट इन अ जनरल हॉस्पिटल. तर एक क्वेश्चन जे आहे तुमच्यासाठी सोडतो, कमेंटमध्ये जे असे तुम्ही जे कोणी व्हिडिओ पाहताय तर त्यांच्यासाठी या 4 ऑप्शनमधला कोणतं करेक्ट ऑप्शन आहे ते तुम्ही कमेंट करायचं आहे 9th क्वेश्चनवाला. ठीक आहे, नेक्स्ट 10th क्वेश्चन. इन्फेक्शन कंट्रोल कमिटी इन्क्लूड्स, जे आहे हॉस्पिटलमध्ये कमिटी बनवली जाते ज्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचा एक मेंबर असणं गरजेचं असतं. तर त्यासाठी इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिशनर असणं गरजेचं आहे, क्वालिटी ॲश्युरन्स जे आहे, त्यानंतर मेडिकल सुप्रिटेंडंट आणि नर्सिंग सुप्रिटेंडंट. तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया 11 नंबरचा. मेंटेन ऑल रेकॉर्ड फॉर ऑपरेशन ऑफ इन्सनरेशन, हायड्रोक्लेव्ह, ऑटोक्लेव्ह फॉर पिरियड ऑफ इयर्स. कोणता पण रेकॉर्ड जे आहे ऑपरेशनच्या इन्सनरेशनचा असेल, त्यानंतर हायड्रोक्लेव्हचा असेल, ऑटोक्लेव्हचा असेल, तर तो किती वर्षासाठी मेंटेन केला जातो, असा प्रश्न विचारलेला. लक्षात असू द्या, 5 वर्षासाठी, मिनिमम तरी 5 वर्षासाठी तो रेकॉर्ड मेंटेन केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, सिम्बॉल ऑफ बायोहझार्ड, बायोहझार्डचा सिम्बॉल कोणता आहे हे विचारलेलं आहे. तर प्रत्येक जे बॅग वगैरे आहे ते बॅगवर सिम्बॉल हा असतो. तुम्हाला हा खूप इम्पॉर्टंट आहे, हा प्रश्न 100% यायचे चान्सेस असतात. जे सिम्बॉल रिलेटेड, कॅरेक्टर रिलेटेड वगैरे प्रश्न असतात त्यामध्ये असेच प्रश्न विचारले जातात. तर त्यामध्ये पहा, यामधला जो आहे हे तुम्ही सिम्बॉल कुठेतरी पाहिलंच असेल, जे बॅग असेल किंवा बकेट वगैरे असेल, जी बायोमेडिकलची त्याचा पेपर असेल, लोगो असेल, त्या ठिकाणी हा अशा प्रकारचा लोगो तुम्ही बनलेला पाहिलाच असेल, जो असतो बायोहझार्डचा. तर करेक्ट आन्सर याचं जे आहे ए आहे, बायोहझार्डचा सिम्बॉल ऑफ बायोहझार्ड. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पाहू. बायोमेडिकल वेस्ट जे आहे मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल जे आहे कधी निघाला होता. जर बायोमेडिकल वेस्ट हा मॅनेजमेंट अँड हँडलिंगचा रूल जो आहे 1998चा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या.
हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, बऱ्याच एक्झाममध्ये पडलेला आहे. एम्समध्ये पण हा प्रश्न एक दोनदा पडलेला आहे. तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचा रूल कधी आलेला आहे? जो प्रोटेक्शन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 वॉज लॉन्च्ड इन, ठीक आहे, तो आहे इन 1998. त्यानंतर मेजर सोर्सेस ऑफ बायोमेडिकल वेस्ट इन्क्लूड, जे आहे तर कोणते कोणते मेजर सोर्सेस आहेत, पण एक नाही आहे त्यामध्ये. तर पहा, नर्सिंग होममध्ये असतं, त्यानंतर इम्युनायझेशन साईट्समध्ये पण असतं आणि ब्लड बँक्समध्ये पण असतं. पण फर्स्ट एड इन स्कूलमध्ये, स्कूल विचारलेलं लक्षात असू द्या, इन स्कूल खूप मिनिमल यूज करतो आपण, त्यासाठी या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये यूज होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, इन बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 शेड्यूल 1 डिस्क्राइब्स, तर काय सांगितलं आहे ते पायामध्ये, बायोमेडिकल वेस्ट कॅटेगरीज अँड देअर सेग्रिगेशन, कलेक्शन अँड ट्रीटमेंट, प्रोसेसिंग, डिस्पोजल. ऑप्शन जे आहे हे करेक्ट ऑप्शन आहे यामध्ये. त्याचं सुरुवातीला जेव्हा वेस्ट आहे ते सेग्रिगेट करणं गरजेचं आहे, त्यामध्ये कलेक्शन करून त्यावर प्रोसेसिंग करून ट्रीटमेंट वगैरे करणं आणि डिस्पोजल ऑप्शन आहे तो याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट 2016 जे आहे शेड्यूल 2 काय डिस्क्राईब करतो? तर पहा या ठिकाणी शेड्यूल 2 जो आहे डिस्क्राईब काय करतो, स्टँडर्ड्स फॉर ट्रीटमेंट अँड डिस्पोजल ऑफ बायोमेडिकल वेस्ट. म्हणजे जे काही तुम्ही हे बायोमेडिकल वेस्ट कलेक्ट करताय त्याचे पण एक स्टँडर्ड असले पाहिजे, त्याचे काही रूल्स असले पाहिजे, त्यानुसारच तुम्ही हे व्यवस्थित स्टँडर्डनुसार ट्रीटमेंट डिस्पोजल व्यवस्थित झालं पाहिजे, असं या ठिकाणी याचं आन्सर आहे. त्यानंतर ट्रीटमेंट ऑप्शन्स फॉर येल्लो कॅटेगरी बायोमेडिकल वेस्ट आर. आता लक्षात असू द्या, आपण काय पाहिलं होतं, येल्लोमध्ये कोणत्या प्रकारचे वेस्ट जातं, तर येल्लोमध्ये काय जातं, ह्युमनचे पार्ट्स असतील, स्किन असेल, ब्लड असेल, त्यानंतर इन्फेक्शन असेल, या सर्व गोष्टी यामध्ये जातात. तर पहा, जे आहेत इन्फेक्शन वेस्ट वगैरे, स्किन वगैरे, हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या इन्फेक्शियस आहेत, जे की आपण कुठे पण वगैरे ओपनली वगैरे ठेवू शकत नाही. तर त्यासाठी ह्या गोष्टी वगैरे रियूज व्हायच्या तर चान्सेस नाही आहे. तर ह्या सर्व गोष्टी काय केल्या जातात, एकतर डीप बरियल केल्या जातात किंवा इन्सिनरेशन केल्या जातात. इन्सिनरेशन म्हणजे पूर्णपणे त्यांना बर्न करून टाकलं जातं, पूर्णपणे त्यांना एकदम जाळून राख करून टाकलं जातं. अन्यथा दुसरी गोष्ट डीप बरियल म्हणजे एक मोठासा खड्डा केला जातो, खड्ड्यामध्ये हे सर्व गोष्टी डिस्कार्ड केले जातात, डंप केले जातात आणि वरून खड्डा जो आहे तो झाकून टाकला जातो. म्हणजे या सर्व जे इन्फेक्शियस जे काही घाण कचरा वगैरे आहे तो सर्व त्या जमिनीच्या खाली खड्ड्यामध्ये राहील, त्यासाठी हे मेथड यूज केली जाते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये पहा, एज्युकेशन अँड ट्रेनिंग ऑफ इन्फेक्शन कंट्रोल टीम शुड इन्व्हॉल्व. यामध्ये कोणती कोणती टीम इन्व्हॉल्व झाली पाहिजे? ऑर्गनाइज रेग्युलर ट्रेनिंग प्रोग्राम फॉर स्टाफ इसेन्शियल कंट्रोल, त्यानंतर प्रोव्हाइड पिरियडिक रिट्रेनिंग ओरिएंटेशन, त्यानंतर रिव्ह्यू ऑफ इम्पॅक्ट. ह्या सर्व गोष्टी यामध्ये ज्या आहेत इन्क्लूड होतात, त्यासाठी याचा आन्सर जे आहे ऑल ऑफ द अबो. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, डिस्कार्डेड अँड कंटॅमिनेटेड ग्लास, मेडिसिन, वायल्स, अँप्युल्स एक्सेप्ट सायटोटॉक्सिक वेस्ट शुड बी प्लेस्ड इन. तर ते कुठं टाकलं जातं? या सर्व गोष्टी ब्ल्यूमध्ये टाकले जातात. त्यानंतर पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम ऑफ नोझोकोमियल इन्फेक्शन्स आर ॲस्परगिलिस, त्यानंतर स्टेप्लोकोकस ऑरिस बॅक्टेरिया आणि इंटरोव्हायरस, जे की हे सर्व गोष्टी यामध्ये असतात. ऑल ऑफ द अबो याचं करेक्ट आन्सर आहे. तर पहा, जे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटवरचे इम्पॉर्टंट हे जे क्वेश्चन आहेत 20, यामधले तुम्हाला नक्कीच हे तुम्हाला एक्झामसाठी फायदा होईल, इम्पॉर्टंट असणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुमचं चांगली गोष्ट आहे. तुमच्यासाठी ॲटलिस्ट 1-2 क्वेश्चन जरी तुमच्या माइंडमध्ये सेट झाले तर ते तुम्हाला फ्युचरमध्ये एक्झामसाठी फायदा होऊ शकतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओचं लाईक करून प्रतिसाद द्या आणि जे कोणी एक्झाम देत आहे त्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.